काकी 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 संपलं सगळं संपलं. तुमची शीट काही आता येत नाही आणि राजकारणात तुम्ही पुढे जातच नाही. दीपे डोक्यावर पडलीस काय ग? काय बरळतीयस तू? अगं प्रचाराला एवढा पैसा वतते मी, ते काय टाइमपास म्हणून काय? अहो काकी पण एवढा पैसा ओतून काय उपयोग होणारच नाही, कारण सगळा पैसा वाया जाणार आहे. आता राजकारणातनं बी रिटायरमेंट घेऊन घरी बसायला लागू नाही म्हणजे झालं, कारण तुमची मतं तुमच्याच घरातली खाणार आहे ती. काय बी म्हणा काकी, तुमच्या म्हणण्याला आता काही किंमतच राहिली नाही बघा घरात. काकी आता तर निवडणुकीला बी उभं राहता येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही बरं का. कोण अडवणार आहे ग मला? अगं पक्षाच्या लिस्ट मध्ये माझं नाव आहे. अहो काकी पण ज्याचं नाव काढून तुमचं नाव टाकलं होतं तेव्हा जर निवडणुकीला उभं राहिला तर? कोण वीरू? अगं याड लागले का तुला? तो कशाला उभं राहील? त्यानं सुनंदाला काय शपथ दिली माहित नाही का तुला? काकी ती शपथ वचन सगळं इसरा आता, कारण आज राजकारणात तुम्हाला बाहेर काढायचं प्लॅनिंग चाललंय. काकी तुम्हाला आठवतंय का पियू वहिनीने तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की वीरू बहिणीला राजकारणात आणणार म्हणजे आणणार. त्या दिशेनं त्यांनी पहिलं पाऊल टाकलं बी. म्हणजे असं काय केलं तिनं? असं काही केलं? मोठ्या आईसनी स्वतःच्या जाळ्यात ओढून घेतलं आणि ज्या वचनावर तुम्हाला लय भरोसा होता का नाही की वीर भैया राजकारणात येणार नाही कधीच म्हणून, त्या वचनातनं मोठ्या आईनं त्यासनी मुक्त केलंय आता. काय? हो काकी, वीरू भैया आता निवडणुकीला उभं राहू शकतात. काकी तुमचं खरंच आता काही खरं नाही बघा. सुनबाई तू हे चांगलं नाही केलंस. दादा तुम्ही आज माझ्यासोबत माझ्यापाशी पाहिजे होता. प्रत्येक पोराचं स्वप्न असते की तो जो रस्त्यावरून चाललाय ना तो रस्ता त्याच्या बापाने बोट धरून पार करावा, पण मी रस्ता निवडायच्या आधीच त्या रस्त्यावर चालायच्या आधीच तुम्ही मला सोडून गेला. जेव्हा गावातले लोक तुमच्याबद्दल बोलत असतात ना तेव्हा त्यांच्या डोळ्यात मी तुम्हाला शोधत असतो. लोक मला म्हणतात की तुझा स्वभाव अगदी दादांसारखा आहे, दिसतोस बी दादांसारखा. आणि आता तर म्हणतात तुझ्यात आम्हाला दादांचाच भास होतो. ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. ते ऐकून असलं भारी वाटतंय का नाही. दादा तुम्ही लहानपणी मला जे शिकवण दिली ना ती आज मी लोकांच्या कल्याणासाठी वापरतोय. तुम्ही जसं लोकांसाठी झटायचा ना तसंच आता मी बी झटतोय. अहो तुम्ही गेल्यानंतर मला आईने वाढवलं, आईने तुमचं संस्कार माझ्यावर केलं, पण तिच्या मनात एक भीती कायम असायची माझं बी तुमच्यावानीच काय झालं तर. पण आज ती सगळी भीती बाजूला ठेवून तिनं मला तिच्या वचनातनं मुक्त केलं. मला माहिती ही करत असताना तिनं मनावर लय मोठा दगड ठेवला असणार, पण तिला तेवढाच त्रास बी झाला असणार. दादा मी आईला त्रासात नाही बघू शकत हो. वीरू अरे असं समज दादासाहेबांचीच इच्छा होती की तू राजकारणात यावंस, आणि कुठेतरी आईंना पण हे माहित होतं. त्या बायका अरे त्या फक्त निमित्त होत्या. हे बघ वीरू, आईंनी सगळा विचार करून हे निर्णय घेतला. त्यांनी त्यांचं काम केलं. आता तुला ठरवायचं की दादासाहेबांना अभिमान वाटेल असं काम करायचं का मग मैदान सोडून पळून जायचं.
सुनंदे, मी जे काय ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बोलतेस ग कांचन? उगाच साळसूतपणाचा आव्हान नकोस. मी कशाबद्दल बोलते हे चांगलं ठाऊक आहे तुला. उगाच माझ्यापासून लपवायचा प्रयत्न करू नको. तू वीरूला तुझ्या वचनातनं मुक्त केलंयस का? होय. कुणी सांगितलं होतं तुला हे करायला? तुझं तुला तरी कळतंय का तू काय केलंस ते? होय, मला समज कळतंय. खरं तर ही मी लय आधी करायला पाहिजे होतं ग. लय वेळ झाला इरूला माझ्या वचनातनं मुक्त करायला. तुला सांगते, त्याला वचनातनं मुक्त केलं आणि माझ्या मनावरचं लय वजन हलकं झालंय बघ. आता भार हलका झाल्यासारखा वाटतोय, पण त्याच खांद्यावर तुझ्या लेकाच्या तिरडीचा भार येईना म्हणजे झालं. कांचन, अगं काय बोलतेस तू ही? अगं असं अभद्र बोलायच्या अगोदर माझ्या लेकाचा विचार तरी करायचास की ग. अगं मी तर नुसती बोलत्या, तू तर सगळी तयारी केलीस की ग. कसली आई आहेस ग? तुला लेकाची जरा सुद्धा काळजी नाही? तुला तुझ्या लेकाच्या जीवापेक्षा राजकारण लय महत्वाचं वाटायला लागले का? राजकारण नाही, लोकांचं दुःख महत्वाचं वाटायला लागलंय मला. अगं हे दुःख कुणी ना कुणी कमी करायला पाहिजेच का नाही? होय, मी आई विसरली होती ग. एरूच्या अंगात ह्यांचंच रागात आहे. तेव्हा ती गप नाही बसायचं. लोकाच्या मुळे तिला धावून जाणारच. अगं हीच बाप लेकाची खरी ओळख आहे आणि मी तीच पुसायला निघाली होती. आत्ता लेकाचं आयुष्य पुसायला निघालीस, त्याचं काय? उद्या वीरूचा दादासाहेबांसारखा जीव गेला तर काय करणार आहेस? माझा एरू शहीद झाला असं समजेल मी. बर्बादियों का शौक मनाना फजूल था। हो काका, जरा तडक बडक गाणी लावा काहीतरी. एकदम आनंदाची बातमी दिली मला लवाळे मामांनी. काय? आपल्या आईनं हा? विनूला वाचनातून मुक्त केलंय. काय झालं? का नाचताय? अहो मामा, नाचायचं नाही फक्त, पण अख्ख्या जगाला ओढून सांगूशी वाटतंय. वीर आता आमदार होणार, निवडणुकीला उभं राहणार. पिवाईनी, ओ पिवाईनी कुठे आहे? संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई, कधी म्हणणार तुराणी माझ्या लेकराची आई. ततारक झालूया. बदला की गाणं. लई दिवस झालं मी नाचलेच नाही. आमच्या कोल्हापुरात कुणाचं मी लगीन असू दे, आम्ही सगळे नाचायचो. लावा लावा दुसरं गाणं लावा. हो, खास लगीन कुणाचं आहे? का नाचतोय आपण? अहो वहिनी, लगीन नाही, आपल्या वेळी आमदारकीला उभा राहणार. आमदारकीला नाचा. अहो भाऊजी,
म्हाताऱ्यांची हवस काढू तुझ्या समोर मातीत काढू. काय तमाशाचा फड आहे हा? जे असं नाचतंय कशासाठी चाललंय हे सगळं? आईने वीरूला राजकारणात जायची परवानगी दिली म्हणून चाललंय हे सगळं. तुम्हाला नसेल झाला काकी आनंद, पण आमच्या सगळ्यासनी झाला. आणि त्यासनी तो नाचून व्यक्त करावासा वाटला, मग त्यात बिघडलं कुठं? तुम्हाला नाग्या भाऊजींवर हात उचलायची गरज नव्हती. तू नको मला शहाणपणा शिकवू. एवढी शहाणी असतीस ना तर वीरूचा विचार केला असतास. उद्या वीरू निवडणुकीला उभा राहिला आणि त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुम्ही सगळे असंच नाचणार आहे का? अगं कांचन, पण ऐक तरी माझं. तुम्ही तर अजिबात बोलू नका. तुमचा पुतण्या आहे तो. तुम्हाला काळजी नाहीये का त्याची? का भावाचं झालं तसंच त्याचं पण व्हावं अशी इच्छा आहे तुमची? असं काही बी होणार नाही वीरूचं. आम्ही सगळेजण खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे आहोत. हे तू गप्प बसा. तू या घरात आल्यापासनं वीरूच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. पण मी वीरूच्या जीवाशी खेळ खेळू देणार नाही कुणाला. वीरू आमदार होणार नाही. मी त्याला निवडणुकीला उभं राहू द्यायची नाही. हे तुम्ही सगळ्यांनी डोक्यात फिट्ट करून ठेवा. वीरू, अरे किती उशीर. तुझ्यासाठी जेवायची थांबली मी. चल बघू. काय झालं वीरू? रागवलंयस का माझ्यावर? काकी, तुम्ही नाग्यावर हात नव्हता उचलला पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं मी? त्याची आरती ओवाळायला पाहिजे होती का त्याच्या संग नाचायला पाहिजे होतं? काकी, तुम्ही त्याला प्रेमाने सांगितलं असतं तरी त्याने ऐकलं असतं. अच्छा, म्हणजे आता तू शिकवणार आहेस का मला घरातले नियम? तुझी बायको शिकवतीच आहे, तू पण शिकव. कांचन, अगं उगाच काय बी काय बोलतेस? ते कशाला दोघं तुला शिकवतील? तुम्ही गप्पच बसा. ह्यो शिकवतोय नाही तर काय करतोय? काकी, अहो, नाग्या माझा खास दोस्त आहे. तो तुझा खास दोस्त आहे आणि मी तुझी शत्रू आहे का रे? बरोबर आहे. आईनं आता तुला वचनमुक्त केलंय, त्याच्यामुळे तू घुरघुरणारच. एका दिवसात या काकीनं तुझ्यासाठी एवढे कष्ट घेतले होते हे तू विसरलायस रे? अहो, मी जितकं आईला मानतो तितकंच तुम्हाला बी मानतो. एका आईनं तुला राजकारणात जायला परवानगी दिली, पण ह्या दुसऱ्या आईला तुझ्याबद्दल काय वाटतंय त्याचा विचार केलायस का वीरू? अरे, दादासाहेबांना मानणारा एक गट आहे, पण त्यांच्यावर रागवणारे सुद्धा काही माणसं आहेत इथं. उद्या तू इलेक्शनला उभं राहिल्यावरती आणि तुझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर हे सगळं कोण निस्तरणार आहे? सुनंदा मस्त म्हणते रे, माझं पोरग मी देशाला दिलं. पण वीरू,
तुझ्या माघारी माझं काय होणार आहे ह्याचा एकदा तरी विचार केलास का रे तू? काकी, आईनं मला वचनातून मुक्त केले, पण मी मग तुम्हाला वचन दिले हे कधीच तुमच्या मार्गात आडवा येणार नाही. किती बिन काय बी झालं तरी मी निवडणूक लढवणार नाही काकी. नागा, काय चाललंय तुझं? हा, कसं एकसारखं नको बघूस, नाहीतर ते भिंगाच्या खाली कसा जाळ लागतो ना तसा जाळ लागायचा. भिऱ्याला का असं कसं करतो रे तू? लाका एवढं सगळं दिसतंय तुला तरी बी एवढा निवांत कसा राहू शकतोस तू? कारण काय करायचंय ते माझं आधीच ठरलंय. भिऱ्याला का कधी कधी समोरची परिस्थिती बघून आहे ना स्वतःला बदलावं लागतं. आणि असं पण अंकुश श्रवण काकीचे दिवस संपलेत आता. लोकांना नवीन नेता पाहिजे, डायनामिक चेहरा पाहिजे. भिऱ्याला का राखीव बा इलेक्शनला. आता आईने बी परमिशन दिली आहे का नाही तुला? नाग्या, आईने जरी परमिशन दिली असेल ना तरी बी अरे मी काकींना वचन दिलंय. अरे भिऱ्या, लोकांना गरज आहे तुझी. हे असं शब्दात वाचनात बिचनात नको अडकूस. आणि हा, असं पण काकी ना त्यांच्या फायद्यासाठी तुला उभं राहायला विरोध करतात. कारण त्यांना माहिती आहे तू इलेक्शनला उभं राहिला ना ते काय निवडून येत नसतात. नाग्या, कोण सांभाळून बोल बर का. अरे काकी मला त्यांच्या मुलासारखं समजतात रे. ते असलं काय बी मनात नाही आणणार. त्यांना माझी काळजी वाटते म्हणून सांगतात ती. आणि मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. आणि एवढ्या माणसांचं मन दुखवतोय त्याचं काय? नाग्या, मला आता या विषयावर ना दुसरा कुठला कुठंच नकोय घरात. मी आधीच सांगतो, मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. तू नुसतं उभं राहणार हे जरी लोकांना कळलं ना, लोक तुला निकाल लागायच्या आधी ना तालुक्याचा आमदार म्हणून मानतात. एवढं प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. त्यांचा असा ब्रेकअप नको करूस. अरे हुकलेले ब्रेकअप अफेअर मध्ये असते, निवडणुकीत नाही. मग पी वहिनींचा अफेअर होतच ना तुझ्याशी. आता लग्न झालं म्हणून काय झालं? संपलं वय सगळं? अरे त्यांच्या तरी मानाचं ब्रेकअप नको करू. हे गप्पे नागे, त्याला सारखं निवडणूक निवडणूक निवडणूक. हे बघ, ह्याच्या पुढे ना मला निवडणूक हा विषय नकोय. तू निवडणूक म्हणून काहीतरी माझ्याकडे घेऊनच ये, मग तुला सांगतो मी. वीर्या, वीर्याला का ऐक तरी माझं. दीपे, एकदम माझ्यासारखा कडक चहा झालाय ग. हा, मग मी स्वतःच्या हाताने बनवलाय काकी तुमच्यासाठी एकदम स्पेशल चहा. पण आज लईच निवांत दिसताय काकी. हा, मग आता कसलं टेन्शनच नाही राहिलं ग. तो वीरू पण माझ्या वाटेतनं बाजूला झालाय. यंदाच्या निवडणुकीत मीच निवडून येते की नाही बघ. आमदारकीची माळ माझ्याच गळ्यात. काकी, मला खरंच असं वाटतंय का की वीरूबाई तुमच्या विरोधात उभं राहणार नाहीत म्हणून? अगं तेवढी हिंमत नाहीये त्याच्यात. त्याच्या बायकोनं त्याचे किती बी कान भरले ना तरी शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. पण काकी, त्यांना तुम्ही हलक्यात घेऊच नका अजिबात. तिला हलक्यात नाही, तिला माझ्या पट्ट्यात घेणार आहे. ती येऊ दे नुसती माझ्या टप्प्यात, मग बघच कसा कार्यक्रम करते तिचा. काकी, ती झालंच हो, पण तोवर वीरूबाईच कोणाच्या टप्प्यात आलं तर? माझी काकी, तुम्हाला बी माहितीये गावातली माणसं हट्टाला पेटून उठले ती वीरूबाईंना आमदारकीला उभं करायला. आता त्यांनी आग्रह केलाच आणि वीरूबाईंना दादासाहेबांच्या नावाने इमोशनल केलं तर काय करणार आहे तुम्ही? तो एवढा दूधखोळा नाही इमोशनल व्हायला. काकी, तुम्हाला चांगलंच माहितीये, कारण आतापर्यंत वीरूबाईला इमोशनल बनवून तुम्ही सगळी कामं काढून घेतले ती आणि त्यांच्यावर सत्ता बी गाजवतात. दीपे, तुझी जीभ लई चालायला लागली. हा, हाय का काकी, मी तुमच्याच फायद्याचं सांगते ना. काकी, तुम्हाला बी माहितीये वीरूबाईंचा स्वभाव कसा आहे ते.
वाईच कोणी वीरूबाईंच्या जवळ रडत आलं किंवा इमोशनल झालं की गेलेच त्यांच्या मदतीला. आता असंच आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहण्याच्या बाबतीत होऊ नये म्हणजे झालं काकी. तू म्हणतेस ते खरं आहे. आता मला काहीतरी केलंच पाहिजे.